गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। सरकारकडून 256 कोटी रुपये दुग्ध विकास विभागाकडे वर्ग। कांद्याची विक्रमी किमतीकडे वाटचाल, परराज्यातून वाढती मागणी। इथेनॉल निर्मितीवरील बंदी पूर्णपणे उठवली, इथेनॉल उत्पादनावर कोणतेही निर्बंध नसणार, साखर उद्योगाला मोठा दिलासा। बंदर आणि गोदी कामगारांना 8.5% वेतनवाढ देण्यात मंजूर, करारावर लवकरच सह्या करण्यात येणार। पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक, शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। कळंबोली, खारघर आणि घणसोलीतील सदनिकांना सर्वाधिक मागणी, सोडत जाहीर केल्यापासून 1200 इच्छुकांकडून अर्ज नोंदणी। धारावी पुनर्वसनासाठी 550 ते 600 एकर जागेची आवश्यकता, अद्याप 1 एकरचाही ताबा नाही। गणेशोत्सव कालावधीसाठी चिपी विमानतळावरून अतिरिक्त विमान सेवा, सिंधुदुर्गातून मुंबईला जाणाऱ्या गणेश भक्तांना फायदा होणार। गणेश मंडळांनी बळजबरीनं वर्गणी मागितल्यास होणार कडक कारवाई, पोलीस आयुक्त चौबे यांचा इशारा। प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा।